तर मतदार याद्यांवर बारीक काम करा, राज ठाकरे यांनी या महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत। मतदार याद्यांसंदर्भात राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना या महत्त्वाच्या सूचना केल्यात। मतदार याद्यांवर बारीक काम करा असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। इगतपुरीमध्ये मनसेच्या शिबिरामध्ये राज ठाकरे कालपासून पोहोचलेले आहेत आणि आता राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचना केल्यात। तर मतदार याद्यांवर बारीक काम करण्याच्या सूचना त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर माध्यमांशी काय बोलायला हवं काय नाही या संदर्भात देखील राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना धडे दिलेत। युती संदर्भात काय निर्णय घ्यायचा तो मी घेईन आणि योग्य वेळी बोलेन, तुम्ही काहीही बोलायचं नाही असं राज ठाकरे यांनी निक्षूणपणे सांगितलंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारबाडकर सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना युती संदर्भात त्याचबरोबर मतदार याद्यांसंदर्भात महत्त्वाच्या सूचना केल्यात। सागर, आपण पाहतो की कालपासून मनसेचं इगतपुरीमध्ये शिबिर आयोजित करण्यात आलेलं होतं, त्यानुसार ते पार पडतं आणि कालपासून राज ठाकरे पदाधिकाऱ्यांशी वेगवेगळ्या टप्प्यामध्ये संवाद साधत आहेत, त्यांना काही महत्त्वाच्या सूचना सुद्धा देत आहेत। आणि याच दरम्यान पदाधिकाऱ्यांशी जी काही बैठक झालेली होती त्या बैठकीदरम्यान राज ठाकरेंनी महत्त्वाचं संबोधन सुद्धा केलेलं आहे। ते म्हणजे मतदार याद्यांवरती बारीक आणि जास्तीत जास्त काम करा अशा प्रकारच्या सूचना सगळ्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर युती संदर्भातला काय निर्णय घ्यायचा, काय भूमिका मांडायची त्यावेळेला मी योग्य वेळेला मांडेन, त्यावरती कुणीही भाष्य करायचं नाही अशा सुद्धा सूचना ज्या त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर जे प्रवक्ते अधिकृत आहेत त्या प्रवक्त्याने माध्यमांशी संवाद साधताना तो काय साधला पाहिजे, कोणत्या विषयावरती बोललं पाहिजे, कोणत्या विषयावरती नाही बोललं पाहिजे या संदर्भातले सुद्धा महत्त्वाचे धडे जे आहेत ते राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिलेले आहेत। मात्र या सगळ्यामध्ये युती संदर्भात कुठलाही निर्णय असेल किंवा कुठलीही भूमिका असेल ही पक्षाच्या वतीने मांडत असताना काय नेमकं बोलायचं नाहीये अशा सूचना ज्या आहेत त्या सुद्धा दिलेल्या आहेत। आणि युती संदर्भात कुठलेही भाष्य पदाधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना करू नये, त्याचबरोबर तो जो काही निर्णय घ्यायचा असेल तो मी माझ्या पातळीवरती घेईन आणि मी योग्य वेळेला बोलेन अशा प्रकारच्या सूचना सुद्धा राज ठाकरेंनी दिलेल्या आहेत। त्यामुळे मतदार याद्यांवरती बारीक काम करण्याच्या सूचना देण्यात आल्यानंतर आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने महानगरपालिकांच्या असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असतील त्या दरम्यान पदाधिकारी आपापल्या प्रभागामध्ये कशा पद्धतीने ऍक्टिव्ह होतात आणि येत्या काळामध्ये मतदार याद्यांवरती कसं काम करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र युती संदर्भात कुठलीही चर्चा या बैठकीमध्ये झाली नसल्याचं कळतंय। पदाधिकाऱ्यांची अनेक मतं किंवा वेगवेगळ्या शंका ज्या होत्या त्या शंकांचं निरसन करण्याचं काम राज ठाकरेंनी केलेलं आहे। अनेक पदाधिकाऱ्यांचे असंख्य असे प्रश्न होते, ते प्रश्न राज ठाकरेंना विचारण्यात आले आणि त्या प्रश्नांची उत्तरं राज ठाकरे यांनी दिलेली आहेत। मात्र युती संदर्भात कुणीही भाष्य करायचं नाही, त्या संदर्भात तो जो काही निर्णय आहे तो मी माझ्या वैयक्तिक पातळीवरती घेईन आणि त्यानंतर योग्य वेळेला भूमिका जाहीर करेन